तुमच्या कुटुंबात जर 8वी पास महिला असेल तर त्यांना 20 लाख रुपयापर्यंत कर्ज केंद्र सरकार व राज्य सरकारच्या माध्यमातून दिलं जाणार आहे। यासाठी 35% सबसिडी आहे। पात्रता व कागदपत्रे या संदर्भात व्यवस्थित माहिती आपण समजून घेणार आहोत। महिलांच्या व्यावसायिक संधीसाठी शासकीय योजनेचे बळ असा उल्लेख स्पष्टपणे या ठिकाणी करण्यात आलेला आहे। ही माहिती महासंवाद माहिती व जनसंपर्क महासंचालनालय महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून देण्यात आली आहे। व्यवस्थित माहिती अचूक आपण समजून घेणार आहोत। व्यवस्थित व्हिडिओ अगोदर समजून घ्या, यामध्ये पूर्ण डिटेल्स माहिती मी तुम्हाला देणार आहे। व्यवस्थित समजून घेण्याचा प्रयत्न करा। महिलांचे आर्थिक सबलीकरणासाठी केंद्र व राज्य शासन तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विविध योजनांनी बळ दिले आहे। या माध्यमातून सांगली जिल्ह्यातील हजारो महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्याची संधी मिळत असून त्यांच्या स्वप्नांना नवे पंख मिळत आहे। या माध्यमातून महिलांना व्यवसायासाठी प्रोत्साहन, प्रशिक्षण, आर्थिक मदत अशा माध्यमातून बळ दिले जात आहे। आता पुढे जी माहिती देण्यात आली आहे ती माहिती व्यवस्थित समजून घ्या। जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातून प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, सामूहिक प्रोत्साहन योजना आणि उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम या योजना राबवल्या जात आहेत। यामध्ये कोणकोणत्या योजना आहेत तुम्हाला आता समजून आलेलं असेल। यामधली जी योजना आहे पहिली समजून घेऊया। प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम ही सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाद्वारे चालवली जाणारी एक महत्त्वपूर्ण क्रेडिट लिंक्ड सबसिडी योजना आहे। याद्वारे ग्रामीण शहरी भागात नवीन स्वयंरोजगार प्रकल्प उभारण्यासाठी 15% ते 35% पर्यंत सरकार अनुदान म्हणजे सबसिडी आणि कर्ज पुरवले जाते। ग्रामीण आणि शहरी भागात बिगर कृषी क्षेत्रात नवीन सूक्ष्म उद्योग स्थापन करून रोजगारांच्या संधी निर्माण करणे हा या योजनेचा मुख्य हेतू असून यातून उत्पादनासाठी जो मॅन्युफॅक्चरिंग आहे कमाल 50 लाख रुपये आणि सेवा सर्व्हिस क्षेत्रासाठी 20 लाख रुपयापर्यंतचे कर्ज दिले जाते। आता इथं व्यवस्थित समजून घेणं गरजेचं आहे। तुम्हाला इथं 50 लाख रुपये जे कर्ज आहे मॅन्युफॅक्चरिंगसाठी आणि सर्व्हिसिंगसाठी जवळपास आहे 20 लाख रुपयांचा दिले जाते। आता यामध्ये तुम्हाला 50 लाख रुपयापर्यंत कर्ज शक्यतो घेऊ नका, 20 लाख रुपयापर्यंत कर्ज घ्या, त्याची परतफेड सुद्धा चांगल्या पद्धतीने तुम्हाला होईल। आणि याचबरोबर ही जी सबसिडी आहे सर्वसाधारण घटकासाठी किती आहे हे समजून घेऊया। सर्वसाधारण घटकासाठी जी सबसिडी आहे 20 लाख रुपयावरती, ग्रामीण भागासाठी 25% व शहरी भागासाठी 15% अनुदान दिले जाते। तसेच विशेष प्रवर्ग म्हणजे यामध्ये ST असेल, SC असेल, OBC असेल यांच्यासाठी जे काय आहे सबसिडी आहे यामध्ये महिला, माजी शैक्षणिक, दिव्यांग यांसाठी ग्रामीण भागात 35% सबसिडी आहे, शहरी भागात 25% अनुदान दिले जाते म्हणजे सबसिडी दिले जाते। आता यामध्ये जे वय आहे ते किती असायला पाहिजे हे समजून घ्या। 18 वर्षावरील महाराष्ट्राचा रहिवासी असलेला कोणताही व्यक्ती, बघा 18 वर्षावरील महाराष्ट्राचा रहिवासी असलेला कोणताही व्यक्ती याचा लाभ घेऊ शकतो। 8वी उत्तीर्ण, 10 लाखपेक्षा जास्त उत्पन्न प्रकल्प किंवा 5 लाखापेक्षा जास्त सेवा प्रकल्पासाठी हे दिलं जातं असे निकष आहे। सदर सर्व योजनेचा 2024-25 मध्ये 12 आणि 2025-26 साठी 18 लाभार्थी। आता इथं मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेसाठी पहा, ही महाराष्ट्र शासनाची एक महत्त्वाकांक्षी योजना असून सुशिक्षित बेरोजगार तरुणांना स्वतःचा उद्योग सुरू करण्यासाठी 1 कोटीपर्यंत कर्ज आणि 15 ते 35% पर्यंत सबसिडी अनुदान उपलब्ध करून देते। ही योजना उत्पादन क्षेत्रासाठी 1 कोटीपर्यंत आणि सेवा क्षेत्रासाठी 50 लाख रुपयापर्यंत खर्चासाठी लागू आहे। ग्रामीण आणि शहरी भागात बिगर कृषी क्षेत्रात नवीन सूक्ष्म उद्योजक स्थापन करून रोजगाराच्या संधी निर्माण करणे हा या योजनेचा मुख्य हेतू आहे। उत्पादन क्षेत्रासाठी 1 कोटी आणि 50 लाख रुपये सर्व्हिससाठी, एक कृषी आधारित उद्योगासाठी आहे 15 ते 35% पर्यंत सबसिडी आहे। यामध्ये पात्रता बघा 18 वर्ष पूर्ण असून शैक्षणिक पात्रता 8वी उत्तीर्ण। 2024-25 मध्ये 445 लाभार्थी लाभ घेतलेले आहेत। 2025-26 साठी 668 लाभार्थी लाभ घेतलेले आहेत। यामध्ये बघा महिलांनी लाभ घेतला आहे। सामूहिक प्रोत्साहन योजनेची महिला उद्योजकांसाठी करिता विशेष पॅकेज यामधून दिलं जातं आणि महिलांसाठी ही एक विशेष योजना आहे।
एक टप्पा पुढील अनुदान विशेष भांडवली अनुदान दिले जाते। आवश्यक कागदपत्रे समजून घ्या। आधार कार्ड, पॅन कार्ड, शैक्षणिक प्रमाणपत्रे, प्रकल्प अहवाल, जात प्रमाणपत्र, ग्रामीण व शहरी भागासाठी रहिवासी पुरावा, पत्ता, जिल्हा उद्योग केंद्र, उद्योग भवन सांगली, संपर्क क्रमांक दिलेला आहे। आता सांगली जिल्ह्यासाठी ही जी माहिती आहे देण्यात आली आहे, परंतु राज्यातील सर्व जिल्ह्यांसाठी हे लागू आहे। जिल्हा उद्योग केंद्रामध्ये जाऊन या संदर्भात डिटेल्स माहिती तुम्ही पाहू शकता। आता आपण समजून घेऊया जो पुढील योजना आहे ती कोणकोणती। ती आहे प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना। आता यामध्ये सांगण्यात आलेली जी माहिती आहे ती व्यवस्थित समजून घ्या। ही केंद्र शासनाची महत्त्वाकांक्षी योजना आहे। याद्वारे नवीन कार्यरत सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योजकांना 35% अनुदान, कमाल 10 लाख रुपये आणि बँक कर्ज उपलब्ध करून दिले जाते। यामध्ये शेतकरी असतील, महिला असेल, बचत गट असेल आणि PFO या योजनेसाठी पात्र असून एक जिल्हा एक उत्पादन ला प्राधान्य दिले जाते। आता प्रकल्पाच्या एकूण खर्चाच्या 35% किंवा कमाल 10 लाख रुपये जे कमी असेल ते अनुदान यावरती दिले जाते। 18 वर्षावरील व्यक्ती, यामध्ये बचत गट असेल म्हणजे स्वयंसहायता गट असेल, शेतकरी उत्पादक संघटना असेल, सहकारी संस्था असेल, या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र आहेत असा उल्लेख यामध्ये करण्यात आलेला आहे। आता व्यवस्थित माहिती पुढे समजून घ्या। कर्ज 35% अनुदान, कर्ज बघा 35% अनुदान व 10% लाभार्थी हिस्सा सोडून उर्वरित रक्कम बँकेकडून कर्ज म्हणून मिळते। आता आंबा प्रक्रिया असेल, मसाला उद्योग असेल, तेलघाना असेल, बेकरी उत्पादने असेल, भाजीपाला प्रक्रिया असेल, लोणचे निर्मिती असेल, डाळ मिल इत्यादी व्यवसायासाठी हे कर्ज दिले जाते। यामध्ये परत समजून घ्या। आंबा प्रक्रिया, मसाला उद्योग, तेलघाना, बेकरी उत्पादने, भाजीपाला प्रक्रिया, लोणचे निर्मिती, डाळ मिल इत्यादी व्यवसायासाठी हे कर्ज दिले जाते। आता यासाठी जे आवश्यक कागदपत्रे आहेत कोणकोणते आहेत? आधार कार्ड, पॅन कार्ड, प्रकल्प अहवाल म्हणजे DPR, बँक पासबुक, जागेचा पुरावा, मशिनरी कोटेशन। या योजनेतून जिल्ह्यातील 1585 मंजूर प्रकल्पापैकी जवळपास 50.47% म्हणजेच 800 मंजूर प्रकल्पांच्या लाभार्थीला जो काय आहे तो महिला आहेत, लाभार्थी महिला यामध्ये समाविष्ट आहेत। आता प्रत्येक जिल्ह्यासाठी ही पण योजना आहे। आता तुम्ही जिल्हा उद्योग केंद्रामध्ये जाऊन या संदर्भात माहिती पाहू शकता किंवा वेबसाईट सुद्धा आहे, या वेबसाईटवरून सुद्धा तुम्हाला माहिती मिळेल। आता अर्ज प्रक्रिया आहे बघा। अर्ज ऑनलाईन जर करायचं असेल तुम्हाला PMFME पोर्टलवर करता येतो। अधिक माहितीसाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय, तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधायचा आहे। प्रत्येक ठिकाणी तालुका कृषी अधिकारी कार्यालय असेल किंवा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय असेल त्या ठिकाणी तुम्ही संपर्क साधू शकता। आता इथं सांगली जिल्ह्याचा संपर्क क्रमांक दिलेला आहे, कोणत्या ठिकाणी ऑफिस आहे वगैरे दिलेला आहे, परंतु प्रत्येक जिल्ह्यासाठी ह्या योजना आहेत। आता या विविध योजनांमुळे महिलांना व्यवसायासाठी प्रोत्साहन, कर्ज व अनुदान मिळत असून सांगली जिल्ह्यातील महिलांच्या उद्योजकतेला आणि स्वावलंबनाला नवी दिशा मिळाली आहे। आता सांगली जिल्ह्यासंदर्भात ही माहिती देण्यात आली आहे, परंतु तुमच्या जिल्ह्यासाठी सुद्धा लागू आहे। या संदर्भात अधिक माहिती व्यवस्थित घेऊन नक्की अर्ज करा। धन्यवाद।